पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या एक मिनिट घ्या घ्या अरे तुमच्याच पाहिजे पैसे नाही
इकडे पैसे द्या 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 पैसे खाली पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पैसे आमच्या हसण्याचे नाही कुणाच्या बापाचे ठेकेदार उपाशी ठेकेदार उपाशी ऐकणार रे थोडा तेव्हा पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पण महाराष्ट्र शासनाने त्यांच्या आमचे तक्रारदार म्हणजे फार मोठा घटक आहे. सौर रोजगार देणारा त्याच्यावर हजारो तक्रारदार अवलंबून आहे ते त्यांना मिळत नाही. सर्वांना विनंती आहे की ज्यांनी कोणी रस्त्यावर गाडी उभी केली असेल कृपया गाडी तिथून हलवावी, कारण आता थोड्या वेळात गाडी येणार. क्या नाम दादा आपका? या ठिकाणी आम्ही चंद्रपूर मी जगदीश लवाडिया राज्य अभियंता संघटना चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यावरून इथे संविधान चौक नागपूर इथे एक आंदोलनासाठी आलो आहे. भव्य आंदोलन इथे विदर्भस्तरीय आंदोलनासाठी आलेले आहे सगळेजण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीड वर्ष झालेलं आहे. राज्यभरामध्ये कन्स्ट्रक्शनचे कामं झाले आहे, विकास कामे झाले आहेत, परंतु विकास कामे झाल्यानंतर सुद्धा देयके मिळत नाही आहे. आणि याचंच आमचे स्वतः आम्ही जे कामं केले आहेत त्याचे देयके घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही भव्य आंदोलनाच्या स्वरूपामध्ये इथे जमलेलो आहे. जवळपास वर्षभरापासून इथे आमचे देयके मिळत नाही आहे. सोबत आमच्यावर उपासमारीची आणि हत्या करण्याची पाडी आलेली आहे. आमचे एक कंत्राटदार बंधू हर्षिल पाटील हे एका महिन्याच्या आधी यांनी आत्महत्या केली आणि तेच पाडी आता प्रत्येक ठेकेदारवर आलेले आहे. म्हणूनच आम्ही आमचे देयके मिळवण्यासाठी इथे जमलेलो आहे. मी तुषार सुरेश कुथे गडचिरोली जिल्हा कुरखेड्यावरून आलेला. मी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार आहे. आम्ही काम पूर्ण करून जवळपास 1-1.5 वर्ष झाले, तरीसुद्धा आमचे जे काही देयक आहे ते गव्हर्नमेंटकडून आम्हाला मिळालेले नाही. आम्ही अशा जागी जाऊन काम केलं आहे जिथे मटेरियल पोहोचायला बरोबर गाडी जात नाही, अशा जागी जाऊन आम्ही काम केलेलं आहे. तरीसुद्धा त्याचे देयक आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही. त्याच्यासाठी आम्ही इथे सर्वजण पुढं का करणार तुम्ही आता काय करणार, आम्ही आंदोलन करत आहे आणि अपेक्षा करत आहे की लवकरात लवकर आमचे तरी आंदोलन करून जरी नाही मिळाले पैसे तर मग आता मुंबईला जाऊन धडक मोर्चा काढावा लागेल सरकारवर डायरेक्ट. आता फक्त आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आता सर्व आणि जे काही कामं आहेत ते सर्व समोर करणार नाही. आणि नमस्कार, मी रोहित देशमुख, मी नागपूर जिल्हा राज्य अभियंता संघटनेचा महासचिव आहे. मागील दीड वर्षापासून आमचे थकीत देयक हे सरकारकडे पेंडिंग आहे. जवळजवळ 89,000 कोटी आमचे सरकारकडे पेंडिंग आहे. आम्ही वर्षभरापासून तगादा लावत आहोत, पण सरकार झोपी गेलेलं आहे ते दिसत आहे. आणि लाडकी बहिणीला बरोबर ते महिन्याचे महिने पैसे देतात आणि आमच्यासारख्या जे आम्ही कर्ज काढून कामं करत आहोत आणि जे आमच्या घरचे लोकांचे जे सोनं आहे ते आम्ही गहाण ठेवून कामं करून राहिलेलो आहे. आमच्यावर व्याजाचा हप्ता वाढून राहिलेला आहे. आमच्याकडे काहीच दया पैसे भेटले नाही तर काय करणार? पैसे आता समोर आम्ही पैसे आम्हाला मिळाले नाही तर आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे. इन कामों महीने कर देता है, 6 महीने कर देता है, 1 साल कर देता है, तो हम उस व्यापारी को डिफाल्टर घोषित कर देते हैं. उस व्यापारी के साथ व्यापार नहीं करते. ऐसी महाराष्ट्र शासन आज हमारे लिए डिफाल्टर घोषित हो चुकी है, जिसमें 1 साल से हमको पैसे नहीं दिए. अगर आप उसको परसेंटेज वाइज जोड़ोगे तो 8% साल का एवरेज आएगा. 1 साल में 8% की पेमेंट
नमस्कार, मी दीपेश कुलुरा, राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे पूर्व विभागीय अध्यक्ष. आज आम्ही इथे संविधान चौकमध्ये 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील तमाम ठेकेदारांनी भीक मागो आंदोलन हे आयोजित केलेले आहे. कारण मागील वर्षभरापासून शासनाला आम्ही निवेदनं देऊन छोटे मोठे सगळ्या प्रकारची आंदोलने केली, पण शासनाला कुठेही पाझर फुटलेला नाही आहे की ठेकेदारांचे पैसे त्यांनी दिले पाहिजे. खास करून बेरोजगार तरुण अभियंत्यांचे त्यांनी ठेकेदारांचे पैसे द्यायला पाहिजे होते. कुठेतरी त्यांची तळमळ आम्हाला असं वाटत होती की हर्षद पाटील सांगलीच्या युवा ठेकेदारांनी जो सुशिक्षित बेरोजगार अभियंता होता त्यालासुद्धा शासनाने आत्महत्या करून 15 आमदार त्यांच्या घरी जाऊन भेटले, पण 1 रुपया म्हणजे एक छदामसुद्धा त्याला दिला नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे शासनाची. म्हणजे एक जीव गेला तो जीव जाऊनसुद्धा जर तुमचे डोळे उघडत नसेल तर हे मगरीचे अश्रू आहे, हे सर्वश्रुत होत आहे. आम्ही राज्य सरकारला हेच सांगू इच्छितो की तुमच्याजवळ जर पैसे नव्हते तर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात टेंडर्स का बरं काढली? काय गरज होती? तुम्ही तुमचं काम करून घेतलं, मोठ्या संख्येने तुम्ही निवडून आले, भारी मात्रामध्ये तुम्हाला जेव्हा बहुमत आम्ही लोकांनी सगळ्यांनी दिलं तर तुमचं कर्तव्य होतं की त्या लोकांची कदर करून त्यांनी जे विकास कामं केले त्यांचे पैसे त्यांना द्यायला पाहिजे होते, हक्काचे पैसे. प्रत्येक व्यक्तीने आज कुठे ना कुठे आपलं घर गहाण ठेवून किंवा बायकोचं जे काही सोनं तारण मंगळसूत्रसुद्धा गहाण ठेवलं. म्हणजे इतकी प्रचंड भीषण परिस्थिती आज ठेकेदार वर्गामध्ये आहे. खूप मोठी कमालीची टेन्शन एक ठेकेदार वर्गांना आहे, आर्थिक चणचण भासत आहे. तरीसुद्धा शासन कुठल्याही प्रकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांनी आम्हाला आजवर कुठेही 1 रुपया देण्याची. आता तुमचं पाऊल काय राहील पुढे? माझं पाऊल हे आमचं सर्वांचं मिळून पाऊल हेच आहे की आज आम्ही 26 तारखेला भव्य दिव्य असं तीव्र आंदोलन केलेलं आहे. जर याच्यावरून सुद्धा शासनाचे डोळे उघडत नसेल तर आम्ही आणखी पूर्ण राज्यभर हे लोन पसरू, भीक मागू आंदोलन, जागोजागी भीक मागू, ग्रामपंचायतमध्ये भीक मागू, नगर परिषदमध्ये जाऊन भीक मागू, तालुक्यात जाऊन भीक मागू. पूर्ण राज्यभर ठेकेदार जिथे जिथे कामं केले त्या रस्त्यावर जे त्यांनी काम केलं तिथे थांबून तो भीक मागेल आणि दाखवेल की मी हे पैसे जे माझ्या घरून कर्ज करून हे लावलेले पैसे होते या कामाला ते वसूल करायसाठी शासनाच्या तिजोरीत पैसे नाही, हे भीक मागून पैसे शासनाच्या तिजोरीत जमा करू आणि शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे वाढू आणि ते पैसे जास्त जमा झाल्यावर ठेकेदारांना मदत होईल. याकरिता शासनाच्या त्या तिजोरीतून ठेकेदारांना पैसे मिळाले पाहिजे याकरिता आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. आम्ही नागपूर जिल्हा ग्रामीण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे इथे आलेलो आहोत. आमच्या भावाने, आता प्रत्येकाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आमचा भाऊ एक जो कॉन्ट्रॅक्टर होता पाटील म्हणून, त्यांनी आत्महत्या केली. पण ती खरंच आम्ही सांगतो की ती आत्महत्या नसून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे या सरकारने. जसं एखादा जण जेव्हा सुसाईड करतो, एखादी त्यांनी नोट लिहून ठेवली की त्या सुसाईडमध्ये जर त्यांनी लिहून ठेवलं असलं की मला याच्यामुळे मी आत्महत्या करत आहे, याचा माझ्यावर पैसे कर्ज होतं, तर त्याच्यावर तो कारवाई केली जाते. तसंच माझं हेच म्हणणं आहे की या सरकारवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ती एक सुसाईड नसून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे या सरकारने. या सरकारमुळे त्याचे पेमेंट नाही झाले, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. आणि हे सरकारचे मंत्री सांगत होते की त्याच्या नावावर एकही टेंडर नाही, त्याचं एकही काम नाही, त्याचं रजिस्ट्रेशन नाही. पण जेव्हा एका न्यूज चॅनलवाल्यांनी त्याच्या कामावर जाऊन पाहिलं तेव्हा त्या फलकावर कॉन्ट्रॅक्टर म्हणून दोन्हीही सख्या भावांचे नावं होते. मग त्या फलकावर त्यांचं नाव आलं कसं? त्या मंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं कसं जर कॉन्ट्रॅक्टरचं नाव नव्हतं तर? हे सरकार सर्व नागरिकांना उल्लू बनवायचं काम करत आहे आणि निवड आपलं फक्त मतदान कमवायचं, मतदान घ्यायचं आणि निवडून यायचं हेच काम करत आहे. लाडक्या स्वतः खायचं आणि बाकीच्यांना उपाशी ठेवायचं. तुम्ही मला एक सांगा, लाडक्या बहिणींनी 1500 कधी मागितले होते? यांना नाही मागितले, तरी यांनी दिले. का बरं दिले? निवडणुकीच्या आधी. कारण यांना मतदान पाहिजे होतं. मतदानासाठी त्यांनी सरकारी तिजोरीवर, त्यांच्या मतदानासाठी त्यांनी सरकारी तिजोरीवर म्हणजे सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारला. त्याची ही केस त्यांच्यावर झाली पाहिजे. सर्वसामान्याचा पैसा यांच्यासाठी वाटण्यासाठी नाही. जर तुम्हाला कोणी म्हटलं नाही तो शेतकरी, आम्ही कॉन्ट्रॅक्टर इतक्या दिवसापासून आम्ही लढत आहोत, आमच्या पैशासाठी लढत आहोत. आम्ही फुकटचे पैसे नाही मागत, आमच्या कमाईचे, आमच्या मेहनतीचे आणि आम्ही जे काम केलं आमच्या कष्टाचे पैसे मागून राहिलो. आम्हाला 1 रुपयाही द्यायला सरकार तयार नाही. या फाशी लागू आंदोलन करू आणि सगळेजण मिळून इथे सगळेजण फाशी लागू. जर तोपर्यंत जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर इथेच आम्ही सुद्धा सुसाईड करू. एवढेच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आगे का बोझ नहीं बढ़ रहा, लेकिन अभी उनको हमारे साथ में मीटिंग करके कुछ सॉल्यूशंस पे निकालने चाहिए. मैं आपको ये प्रॉब्लम पे कुछ सॉल्यूशंस बताता हूं जो हमारे को ठेकेदारों को कुछ सॉल्यूशंस करने हैं.
एक, क्योंकि आज जो सब लोग जमा है तो आज आगे की प्लानिंग हम कर सके, ऐसा हमारा ये माध्यम से आगे की प्लानिंग कर सके, ये इसका निष्कर्ष निकलना चाहिए। तो मेरे कुछ सुझाव है, ऐसे ही शायद सभी ठेकेदार भाई अपना सुझाव देंगे, क्योंकि सिर्फ ये आंदोलन से हमारी पेमेंट निकल जाएंगे ऐसा बिल्कुल भी नहीं है। तो हमको एक पिछली बार कुछ सुझाव आए थे, हमारे अभी 100% काम बंद नहीं है। अगर हमारे 100% काम बंद हो जाते हैं तो शासन पे दबाव आता है। एक, हमारी जितनी सड़कों के काम है सब, हमारे जितनी सड़कों के काम शुरू है या जिनके काम हमारे हो चुके हैं सभी पर एक बोर्ड लगाना चाहिए, जैसे, क्योंकि व्यापारी भी एक दूसरे से व्यापार करते समय अपनी बदनामी से डरते हैं। हमारी सोई हुई महाराष्ट्र गवर्नमेंट भी इस चीज़ से डरे और कुछ सोल्यूशन निकाले, ताकि हमारे बहुत सारे ठेकेदार भाई हैं जो अपने अपने सुझाव देंगे। बोलू भैया, अपने को यहाँ पे अपने आंदोलन को सपोर्ट करने के लिए इधर पर राज्य आंदोलन समिति के कुछ लोग आए हुए हैं, वो अपने को सपोर्ट करना चाहते हैं। मैं मासुरकर जी से विनंती करता हूँ कि कृपया सामने विदर्भ कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष नितीन भाऊ यांना ते संजय महिंद्रा आहे, महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष, विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष। बघा सर्व पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या। पैसे द्या, राजीनामा द्या। काले को काला बना दे रे।